जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गाड्या, ताशी शेकडो किलोमीटरचा वेग पेलणारे गुळगुळीत एक्सप्रेसवे आणि अफाट पैसा. पण जेव्हा नियती आपला खेळ खेळते तेव्हा यातील कोणतीच गोष्ट कामी येत नाही. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर काल असाच एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला, ज्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती वल्लभ माहेश्वरी यांचा दुर्दैवी अंत झालाय. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. मिळालेल्या अधिक माहितीनुसार वल्लभ माहेश्वरी हे जयपूरहून बडोदा मेवकडे आपल्या आलिशान BMW कारनं जात होते. अलवरमधील रेनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असताना कारचा वेग प्रचंड होता. अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही 2 कोटींची हायटेक कार थेट पुलाच्या भिंतीवर जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की ज्या गाडीला सुरक्षेचा किल्ला मानला जातो ती एखाद्या कागदाच्या कपट्यासारखी दुमडून गेली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले, मात्र गाडीची अवस्था पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. वल्लभ माहेश्वरी आणि त्यांचा चालक गाडीच्या सांगाड्यात अशा पद्धतीने अडकले होते की त्यांना बाहेर काढणं अशक्य होतं. अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर कटरच्या साहाय्याने गाडीचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढण्यात आलं. गंभीर जखमी अवस्थेत माहेश्वरी यांना अलवरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या अपघातानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की विज्ञानाने कितीही प्रगती केली आणि आपण कोट्यावधींच्या सुरक्षित गाड्यातून फिरलो तरी निसर्ग आणि नियतीसमोर माणूस हतबल आहे. ज्या गाडीच्या सुरक्षेवर माहेश्वरी यांचा विश्वास होता तीच गाडी त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरली आहे. एका क्षणाच्या अनियंत्रित वेगाने एका मोठ्या उद्योजकाचा प्रवास कायमचा थांबवला आहे.